आज ना मस्त अशी भाजून कुटून मटकीच्या डाळीची आमटी बनवणार आहे. तुम्ही अशी मटकीची डाळ कधी भाजून कुटून आमटी बनवलेली खाल्ली आहे का? कमेंट करून मला नक्की सांगा. माझी आई ना नेहमी अशी आमटी बनवायची आणि तिच्या हातची ही आमटी आम्हा सगळ्याला खायला खूप आवडायची. म्हटलं चला आज खूप दिवस झालं बनवलीही नाही आणि तुमच्यासोबत रेसिपी शेअर केली नाही, म्हणून मस्त अशी ना माझ्या आईच्या पद्धतीची भाजून कुटून मटकीच्या डाळीची आमटीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तसंही तुम्हाला माझ्या साध्या गावरान पद्धतीच्या रेसिपी बघायला खूप आवडतात. इकडं कढईमध्ये ना अगदी 1 चमचा तेल गरम करायला ठेवलं होतं. दुसऱ्या गॅसवरती चहासुद्धा ठेवला होता माझ्या छोट्या लेकीसाठी आणि माझ्यासाठी. तसंही त्यांना आता रविवारपर्यंत सुट्ट्या आहेत, त्यामुळं थोडीशी गडबड नसते, त्यामुळे थोडंसं लेट उठते, म्हणजे नेहमीपेक्षा अर्धा तास. आता दोघींनी चहा वगैरे घेतला. त्यानंतर छोटी 1 वाटी मटकीची डाळ आहे ना स्वच्छ नीट करून वगैरे घेतली होती आणि बघा चांगली पाकडली चाळली होती. ही डाळ काही मी धुतली वगैरे नाही, कारण अशा पद्धतीची भाजून कुटून मटकीच्या डाळीची आमटी करताना डाळ धुवायची नाही. आपल्याला एका सुती कपड्यामध्ये घेऊन ती पुसून घ्यायची, अशा पद्धतीनं स्वच्छ करायची. आता इथं बघा बारीक गॅसवरती चांगली लाल रंग येईपर्यंत ती डाळ भाजून घेतली. थंड होण्यासाठी ठेवली होती. तोपर्यंत जी काही आपल्याला या आमटीसाठी कांदा वगैरे लागणार होता, लसूण तो कट करून घेतला होता. आता परत कढईमध्ये पोहे खाण्याचे 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकून घेतली, बारीक कट केलेला कांदा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ज्या होत्या त्या बारीक कट केल्या होत्या, त्यासुद्धा या तेलामध्ये टाकल्या. आता कांदा आणि या लसणाच्या पाकळ्या चांगल्या सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये मी परतून घेणार आहे. आणि जी काही आपली डाळ होती ना मटकीची भाजलेली, ही बघा समोर, ती मिक्सरमध्ये काढून घेतली. पूर्ण थंड झाली होती आणि अगदी मिक्सरचं बटन चालू बंद करत ओबडधोबड म्हणजे बारीक करून घेणार आहे. जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठीही नाही. माझी आई हीच आमटी आहे ना उकळीत किंवा खलबत्त्यामध्ये ही मटकीची डाळ कुटायची आणि मग आमटी बनवते अजून पण. तशी खूप छान लागते, पण आता आपल्याकडे एवढा काही वेळ नसतो उकळीत कुटत बसण्याचा, त्यामुळे मी मिक्सरला बारीक केली. आणि इथं कांदा आणि लसूण जो काही तळून झाला होता ना, त्याच्यामध्ये मी जे काही आपलं वाटण बनवलं होतं त्या दिवशी, टमाटर, कांदा, कोथिंबीर, अद्रक, लसूण, तीळ याचं ते वाटण 1 चमचा टाकलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि साठवणीचं काळं तिखट टाकलं आणि त्यानंतर बारीक केलेली जी मटकीची डाळ होती ती टाकली आणि कोमट 1 तांब्या पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि भाजी मस्त 10 मिनिटात शिजवून घ्यायची. तुम्ही अशी भाजून कुटून मटकीच्या डाळीची आमटी नसेल कधी बनवली तर एकदा थोडीशी बनवून बघा, तुम्हाला आवडेल. या भाजीसोबत ना भाकरी चुरून खायची, खूप मस्त लागते. आता भाजी शिजत होती तोपर्यंत मी अगोदरच कणिक मळून ठेवली होती, भिजली होती, म्हणून पटकन गोळे बनवून घेतले, म्हणजे पटपट चपाती होतील म्हणून. आता भाजीला छान उकळी आली होती आणि छोटी लेकी तर मला चपात्या भाजण्यासाठी मदत करत होती. सगळ्या चपात्या भाजण्यासाठी तिने मला मदत केली. लास्टला माझ्यासाठी छान खमंग अशा मकीच्या 2 भाकरी बनवल्या. मस्त मटकीच्या डाळीची आमटी आणि आज मकीची भाकरी चुरून म्हणजेच काला करून मस्त ताव मारणार आहे आणि छान लागते मकीची भाकरी अशी आमटीसोबत चुरून खाण्यासाठी. आमटीसुद्धा दाखवते तुम्हाला. ही बघा छान शिजली होती, एकदम घट्टसर अशी आमटी बनते ही. शेंगदाण्याचा कूट वगैरे काही वापरावा लागत नाही. तुम्ही समोर बघताय किती छान रंग आलाय आपल्या आमटीला. दूध प्यायचंय काय? हा, दूध प्यायचंय. ए चिंगुराणी, ब्लिंक ब्लिंक आईज करती होय ग. लाडू शेट कुठं इथं? गोंड्या कोणी मारलं तुला? आई ग, किती लागलंय गोंड्या ती? हा, कशाला गेल तर बाहेर तू? लाडू, ए लाडू, लागलो तुला? लागलं तुला? भाऊ झाला? माझी बा कोणी मारलो गो बायला माझ्या? कोणी मारलो गो बायला माझ्या? कोणी मारलो गो बाबुडीला माझ्या? कोणी मारलो गो? कोणी मारलं तुला? येऊ झाडांना सगळ्या पाणी दिले. मोगराला बघा भरपूर फुलं आलेत, एकदम छान टवटवीत अशी. तर सदाफुली खिडकीतली झाडं सगळी
छान फुलं आले बघा ऑफिस टाईमला. सगळ्या झाडांना पाणी दिले आज. आंबा छाटलाय त्यामुळं मोकळा एकदम ऊन लागतंय सगळीकडे आंब्याला. वेली मोगऱ्याला सुद्धा किती छान फुलं आले बघा वरती. काढणंच होत नाही, वास खूप छान येतो. पण वाटतं थोडीशीच आहेत म्हणून, पण करायला गेलं ना तर छान गजरा होईल अशी फुलं निघतात भरपूर अशी. हा 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 ऊन नको वाटते उन्हात. बरं पण वाटतंय आणि थोडा वेळ थांबू पण वाटत नाही. मस्त मधुमालती बहरली, एकदम सुंदर फुलं आहेत मधुमालतीची. पाच पाकळ्यांचा गोकर्ण आहे हा. ह्याला आज सुद्धा फुलं आले. कसलं सुंदर फुलं आहे बघा हे, खूप सुंदर दिसतंय. खूप मस्त फुलं आहे. इथं पण आलं वरती, अजून उमललं नाही आहे. आत्ताच फुलं यायला लागले त्या गोकर्णाला. स्वयंपाक झाल्यानंतर किचनमध्ये फार गरम होतं, त्यामुळे मस्त बाहेर एक फेरफटका मारायला आले होते आणि दाखवलं तुम्हाला बागेमध्ये काय काय अपडेट आहे ते. आणि घरात येऊन बघा मस्त असा किचन ओटा सगळा स्वच्छ करून घेतला. आता सिंकमधली भांडी घासायची राहिली होती, पण म्हटलं चला मठ्ठा बनवून ठेवूया, म्हणजे मस्त असं जेवणाच्या टायमिंगपर्यंत थंड होईल. मस्त घट्ट असं दही, थोडंसं मीठ, थोडीशी साखर, थोडासा चाट मसाला, थोडीशी जिरी पूड, थोडीशी कोथिंबीर आणि 3 ग्लास असं पाणी टाकून हा मठ्ठा थंडगार बनवून ठेवलाय. त्यानंतर आजचं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे हे फणस कट करायचं. इतकं छान फणस पिकलं होतं ना, पुढे जाऊन बघायला मिळेल. 2 दिवसापूर्वी मी हा फणस आणलेला सासूबाईंकडून तुम्हाला दाखवला होता. आणि बघा आज 3 दिवस झालेत आणि ह्याला पॅक असा गुंडाळून मी ठेवला होता आणि लगेच एवढा छान पिकला सुद्धा. आणि खरं सांगायचं तर त्या शॉर्ट व्हिडिओला तुम्ही सगळ्यांनी एवढा प्रतिसाद दिला, एवढं प्रेम दिलं, एवढे छान छान कमेंट केले ना, मला खूप छान वाटलं की एवढे व्ह्यूज आले म्हणून ह्या फणसाच्या व्हिडिओला. म्हणजे आपला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती तर 48 तासामध्ये 2 मिलियन व्ह्यूज त्याला कंप्लीट झाले आणि यूट्यूबवरती सुद्धा आज किंवा उद्या ह्याला 1 मिलियन व्ह्यूज म्हणजे 10 लाख व्ह्यूज पूर्ण होतील. इथं आम्ही मायालिकींनी इतका ओढून ओढून कट केला ना त्याला की आम्हाला निघत नव्हता. छोटी लेक आणि मोठी लेक दोघी मदत करत होत्या. हाताला भरपूर असं तेल लावलं, कारण फणस फार चिकट असतो, पण पिकला होता भरपूर. आणि हा कापा फणस असल्यामुळं खाण्यासाठी खूप गोड आहे खरं सांगायचं तर. आणि बघा अख्खा फणस काढता काढता किती पसारा झालाय. आणि एवढा मोठा फणस सोडल्यानंतर हे 2 बॉक्स भरून इथं हे फणसाचे गर निघाले होते. सगळं आवरून फणस ठेवला. त्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या कमेंटला दुपारी जो व्हिडिओ कालचा तुम्ही वांग्याच्या भाजीचा पाहिला, त्या सगळ्या व्हिडिओला, शॉर्ट व्हिडिओला तुम्ही भरपूर कमेंट्स, भरपूर प्रेम दिलं. माझा भाऊ आलेला व्हिडिओ शेअर केला होता त्याला, त्या कमेंट्सला सगळ्या उत्तरं दिली. आणि त्यानंतर बाहेर आले 4-4:30 वाजता. म्हटलं ह्या पोर्चकड बरेच दिवस झालं लक्ष नाही आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं मी पाणी वगैरे टाकून हा जास्त काही घासला नाही. तसं तर आठवड्यातनं 2 ते 3 वेळा पाणी टाकून मी हा घासून स्वच्छ करत असते, पण यावेळेस मात्र 10 ते 12 दिवस झालेत हा पोर्च मला काही स्वच्छ करणं झालं नाही. आत्ता मात्र मला हा पोर्च क्लीन केल्याशिवाय पर्याय नव्हता, कारण शेजारच्यांचं एक छोटं कुत्रं आहे, ते सुद्धा आत गेटमधून येते आणि इथं खराब करतंय सगळं, पाय वगैरे उमटले होते. त्यामुळं आज मला घासल्याशिवाय पर्याय नव्हता. म्हटलं आता हे सगळं पोर्च क्लीन करायचंच आहे, तर चप्पलच्या स्टँडमधलं सुद्धा सगळं स्वच्छ करून पुसून घेऊया म्हणून स्टँडमधलं सगळं काढलं. आणि एका म्हणजे चप्पलच्या स्टँडचा जो एक कप्पा आहे ना, त्याच्यामध्ये झाडाची माझी सगळी औषधं किंवा मग काही बियाणं सगळं काही तिथं मी साठवून ठेवलेलं असतं, ते सुद्धा सगळं मी इथं क्लीन करून घेतलं. असं अधूनमधून घरातला एक एक कोपरा स्वच्छ केला ना आपल्याला छान वाटतं. आणि ज्यावेळेस सगळं चप्पलचं स्टँड स्वच्छ पुसून झालं, त्यानंतर इथं पोर्चमध्ये थोडासा निरमा टाकून मस्त या ब्रशनं ना सगळ्या पोर्चची फरशी स्वच्छ घासून घेतली. इतकं छान वाटतंय ना सगळं स्वच्छ केल्यानंतर. शेवटी दाखवतेच मी तुम्हाला.
अधूनमधून अशी स्वच्छता केली ना की एकदम मस्त असं घर वाटतं. आणि घराचं मुखद्वारच नेहमी स्वच्छ पाहिजे. यावेळेस माझं थोडं दुर्लक्ष झालं. झाडून तसं 2 टाईम सकाळ संध्याकाळ चालूच असतं, पण 3 वेळा या आठवड्यात पाऊस आल्यामुळं थोडंसं मातीचे पाय वगैरे पण आले होते आणि त्या कुत्र्यांनी पण खूप खराब केलं होतं इथलं. त्यामुळं मला आज पर्यायच नव्हता घासल्याशिवाय, म्हणून हा पोर्च पूर्ण घासून घेतला. त्यानंतर मस्त मोटर चालू करून बनसोक्त असा हा पोर्च स्वच्छ करून घेतला. जरी इथलं पाणी हा पोर्च स्वच्छ करत असताना गेलं तरी ते सगळं पाणी झाडांना जातं, त्यामुळं पाणी कुठलंही वेस्ट जात नाही. फक्त आज निरम्याचं पाणी असल्यामुळं मी जास्त काही पाणी झाडांना त्या पोर्च धुतलेलं जाऊ दिलं नाही. आणि धुतल्यानंतर तुम्हाला दाखवते पोर्च कसा दिसतोय. अगदी चकचकीत पायऱ्या वगैरे निघाल्या होत्या. पायऱ्या चकाचक काळ्या, मी सुद्धा दिसायली. सावकाश. हा